प्रभू येशू मरण्याकरिता का आले या मोठ्या प्रश्नाच्या कारणांच्या मालिकेत आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या 8व्या कारणाचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे अनेकांसाठी मोल म्हणून. हा विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण अभ्यास नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. ख्रिस्ताच्या मृत्यूमागे हे मोल किंवा खंडणीचं कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण आज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. आपण येशूच्या शब्दाने सुरुवात करू, मग एक सामान्य गैरसमज दूर करू आणि शेवटी हे मोल आपल्या प्रत्येकासाठी काय अर्थ ठेवतं हे पाहू. या खोल विषयाला समजून घेण्यासाठी आपण थेट मूळ स्रोताकडे जाऊया. आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात स्वतः प्रभू येशूच्या शब्दांनी करणार आहोत, कारण त्याचे स्वतःचे शब्दच आपल्या या संपूर्ण अभ्यासाचा पाया आहेत. हे वचन पहा, किती महत्वाचं आहे. इथे येशू स्वतःच्या येण्याचा उद्देश एकदम स्पष्ट करतो. तो म्हणतो, मी सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आलोय. आणि त्याची सगळ्यात मोठी सेवा कोणती होती? तर अनेकांसाठी आपला प्राण मोल म्हणून देणं. हा एकच शब्द मोल त्याच्या मृत्यूच्या संपूर्ण उद्देशाचं सार सांगतो. आणि यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हा मोल किंवा खंडणी शब्द याचा नक्की अर्थ काय आहे? जसं एखाद्या कैद्याला किंमत देऊन सोडवतात तसंच काहीसं आहे का हे? चला पवित्र शास्त्रामधूनच याचं उत्तर शोधूया. आता ह्या मोल शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्याआधी एक मोठा आणि खूप लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की ही किंमत सैतानाला दिली गेली होती का? नाही, बायबल अगदी स्पष्टपणे सांगतं की हे मोल पापी लोकांच्या आत्म्यांसाठी सैतानाला दिलेली कोणतीही किंमत किंवा लाच नव्हती. सैतान तर स्वतः गुन्हेगार आहे, तो न्यायाधीश नाही. देवाच्या न्यायालयात त्याला काहीच अधिकार नाहीये. त्यामुळे त्याच्यासोबत कुठलाही व्यवहार करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि इब्रिकारांस पत्रामधलं हे वचन तर बघा, किती सुंदरपणे हा मुद्दा स्पष्ट करतं. येशूचा मृत्यू हा सैतानाला दिलेली किंमत नव्हती, तर तो सैतानावर मिळवलेला एक मोठा विजय होता. मृत्यूचं सामर्थ्य वापरणाऱ्या सैतानाला येशूने स्वतःच्या मृत्यूनेच हरवलं. इथे कोणतीही सौदेबाजी नव्हती, तर देवाचा विजय होता. मग प्रश्न उरतो की जर हे मोल सैतानासाठी नव्हतं, तर मग कोणासाठी होतं? ही एवढी मोठी किंमत कोणाला दिली गेली? या प्रश्नाचं उत्तर देवाच्या न्यायाच्या आणि पवित्रतेच्या संकल्पनेत आहे, आणि पवित्र शास्त्र ते अगदी स्पष्टपणे देतं. ही किंमत स्वतः देवालाच देण्यात आली. का? कारण पाप हे सैतानाच्या नाही, तर पवित्र देवाच्या विरोधात आहे. आपण जेव्हा पाप करतो तेव्हा देवाचा नियम मोडतो. त्यामुळे त्याच्या पवित्र न्यायाची जी मागणी आहे ती पूर्ण करणं आवश्यक होतं. येशूचं बलिदान हे देवाच्या त्या न्यायाला संतुष्ट करणार होतं, जेणेकरून तो पापी लोकांवर दया करू शकेल. आणि गंमत म्हणजे पवित्र शास्त्र या अर्पणाबद्दल फक्त एक कायदेशीर व्यवहार म्हणून बोलत नाही, तर ते एका सुंदर रूपकाचा वापर करतं. इफिस्करांस पत्रानुसार हे देवाला सुगंधी अर्पण व बलिदान होतं. म्हणजे हे देवाच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान, परिपूर्ण आणि आनंद देणारं होतं. जसं जुन्या करारात देवाला सर्वोत्तम अर्पण वाहिली जायची. हे सगळं ऐकल्यावर आपल्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येतो की मुळात या एवढ्या मोठ्या मोलाची गरजच का होती? मानव जातीला अशा प्रकारच्या सुटकेची गरज का पडली? याचं उत्तर एका सार्वत्रिक आणि खूप गंभीर समस्येमध्ये आहे: पाप. बायबल सांगतं की संपूर्ण मानवजातीने देवाविरुद्ध पाप केलंय आणि त्यामुळे ती त्याच्या पवित्र न्यायासमोर दोषी ठरली आहे. याचा सरळ अर्थ असा की आपण सर्वच जण देवाच्या शिक्षेस पात्र आहोत. ही तुलना पहा. ख्रिस्ताच्या मोलामुळे काय फरक पडतो हे किती प्रभावीपणे दिसतंय. एका बाजूला मानवजात देवासमोर दोषी उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला जे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात त्यांच्यावर कोणताही दोष नाही. ते देवाच्या अंतिम न्यायातून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. ही काही छोटी सुधारणा नाही, तर दोषी ते निर्दोष असा संपूर्ण बदल आहे. तर या बलिदानामध्ये फक्त किंमत मोजली गेली एवढंच महत्त्वाचं नाही, तर ती कशा प्रकारे मोजली गेली, त्यामागची भावना काय होती हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. येशूचं ध्येय हे घेण्याचं नव्हतं, तर देण्याचं होतं. त्याचा उद्देश सेवा करून घेणं नव्हताच, तर इतरांची सेवा करणं होता. आणि या सेवेचा सर्वोच्च बिंदू म्हणजे त्याने आपलं जीवन कोणाच्याही दबावाखाली नाही, तर स्वतःच्या इच्छेने दिलं. हे त्याच्यावर लादलेलं नव्हतं, ही त्याची निवड होती. येशूने स्वतः यावर जोर दिला. तो म्हणाला, माझा प्राण कोणीही माझ्याकडून घेत नाही, तर मी तो स्वतःहून देतो. त्याचं बलिदान हे प्रेमाचं एक ऐच्छिक आणि सर्वोच्च कृत्य होतं. ही एक निवड होती जी त्याने आपल्यासाठी, आपल्यावरच्या प्रेमापोटी स्वतःच्या इच्छेने केली. आणि आता शेवटी आपण हे पाहूया की हे जीवन देणारं मोल नक्की कोणासाठी होतं.
येशू म्हणाला की त्याने आपला प्राण अनेकांसाठी मोल म्हणून दिला. हा अनेक शब्द खूप महत्वाचा आहे. तो हे दाखवतो की या मोलाचा फायदा प्रत्येकाला आपोआप मिळत नाही. तो त्या अनेकांसाठी आहे जे विश्वासाने त्याचा स्वीकार करतात. तर मग अनेक आणि सर्व यात काय फरक आहे? पवित्र शास्त्र शिकवतं की येशूचं मोल हे सर्व लोकांसाठी पुरेसं आहे. हे आमंत्रण सगळ्या जगासाठी आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पापांची किंमत चुकवण्याची ताकद या बलिदानात आहे. हे तारणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडतं, पण त्याचा फायदा फक्त त्या अनेकांना होतो जे त्या दरवाजाने आत प्रवेश करतात. तर आजच्या या अभ्यासातून आपण काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे शिकलो आहोत. चला त्यांचा थोडक्यात सारांश पाहूया. हे सगळं ज्ञान आपल्याला एका अंतिम आणि अत्यंत वैयक्तिक प्रश्नावर विचार करायला लावतं. ही एक अशी देणगी आहे जी आपल्याला देव केली आहे, पण ती आपण स्वीकारलीच पाहिजे.